आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत। आज जर ही सभा एवढी जोशात भरली असेल तर याचं एकच कारण आहे की आमचं जनतेशी असलेलं नातं। म्हणूनच आज मी सांगते की सर्वप्रथम आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। तसेच आपले दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी विनम्र अभिवादन करते। किनगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या किनगावच्या सर्कलमध्ये प्रमुख वक्ता म्हणून आदरणीय आपल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि बाबासाहेब पाटील यांचे मी स्वागत करते। किनगाव सर्कलच्या जिल्हा परिषदची अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः सौभाग्यवती प्रतीक्षा भागवत गुट्टे आज तुमच्या समोर उभी आहे आणि किनगाव वन पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुरेखाताई अशोकराव मुंडे आणि धानोरा पंचायत समितीच्या अयोध्याताई अशोकराव केंद्रे तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व माझी वडीलधारी मंडळी आणि खाली बसलेली माझी सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय पंकजाताई आणि बाबासाहेब पाटील यांचे आपल्या किनगाव नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या डॉक्टर APJ अब्दुल कलाम या महाविभूतींना मी वंदन करते। मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतलेली अशी मुलगी आहे। आज मी सर्वांसमोर इथे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम आणि पाठिंबा मागायला आली आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजे फक्त राजकारण नाही तर तो एक विकास, विश्वास आणि सुशासनाची विचारधारा आहे। म्हणूनच मला सांगावंसं वाटते की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, महिला, युवक वर्ग तसेच गरीब या सर्वांचा सन्मान वाढवला आहे। भरपूर काही योजना त्यांच्यासाठी आलेल्या आहेत। म्हणूनच जसे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करणे, महिलांना लाडक्या बहिणीच्या स्वरूपातून त्यांचा सन्मान वाढवला आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत झाली आहे, घराघरापर्यंत उज्ज्वला गॅस पोहोचला आहे। या सर्व योजना आपल्या BJP-मुळेच झाल्या आहेत। म्हणूनच मी एक तुमच्यातलीच मुलगी आहे। म्हणून मला सांगावंसं वाटते की संसार जरी मोडून पडला तरी नाही मोडला पाठीचा कणा, संसार जरी मोडून पडला तरी नाही मोडला पाठीचा कणा, पाठीवरती थाप देऊन पुन्हा एकदा लढ म्हणा, पुन्हा एकदा लढ म्हणा असं म्हणायला आज माझे वडील इथे उपस्थित नाहीत, पण तुम्हा सर्वांच्या डोळ्यामध्ये मला माझ्या आई वडिलांचेच आशीर्वाद दिसतात। म्हणून मी तुमच्यातलीच एक मुलगी आहे। म्हणून मला सांगावंसं वाटते की मला जर तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच गावागावामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलींच्या शिक्षणाची सोय, तरुण वर्गात मुलांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करणे आणि आरोग्य सुविधा हे सर्वप्रथम माझं प्राधान्य असेल। किनगाव नगरीमध्ये क्रिटिकल डिलिव्हरीसाठी किंवा क्रिटिकल पेशंट आला तर त्याला उपचार मिळत नाही, त्याला लातूर किंवा अंबाजोगाई येथे शिफ्ट केलं जातं। म्हणून किनगाव मध्ये दवाखान्यामध्ये हा स्तर मी नक्कीच वाढवेल, मला जर तशी संधी दिली तर। माझं राजकारण हे पदासाठी नाही तर ते फक्त जनतेच्या सेवेसाठी आणि आपल्या भागाच्या विकासासाठीच आहे। म्हणून मला सांगावंसं वाटते की येणाऱ्या 7 तारखेला आम्हा तिघींनाही, किनगाव सर्कल मधल्या तिघींना, तुमच्या तिघी देखील नाही